राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार हे वाढत चाललेले आहेत, महिलांवरती अत्याचार हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत। अशा आरोपींना ही फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे, नाही तर चौकात कापून टाकलं पाहिजे। कारण आपण बघतोय प्रत्येकाची हिंमत आता वाढत चाललेली आहे। डॉक्टर असेल त्यांच्यावरती अत्याचार झाले, त्या प्रकारे आपण आता बघतोय शाळेमध्ये चिमुकल्या एवढ्याशा मुलीवरती अत्याचार झाले। 4 वर्षाची होती, एक 6 वर्षाची होती। जर एवढ्याशा मुलींवरती आता अत्याचार होत असतील तर आपण या महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचे नाही आहोत। इथं लवकरच बिहार महाराष्ट्राचा व्हायला वेळ लागणार नाही। इथं त्याचप्रमाणे आपण बघतो लाडकी बहीण योजना असेल, त्यामध्ये 1,500 रुपये महिलांना देत आहेत, परंतु महिला सुरक्षा योजना ही काढली पाहिजे सरकारने, जेणेकरून बहीण सुरक्षित राहिली तर तिला लाडके बहीण सुरक्षेचे पैसे हे मिळतील। नाहीतर मग निश्चितपणे तिच्या मैताला आपल्याला हे पैसे टाकायला लागतील। बहीण सुरक्षित नसतील तर हे पैसे देणार कोणाला? तर ह्याच आमच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।